आपण आता कॉलम आणि रो ही विजेट वापरून अशा टाईपचा इंटरफेस कसा बनवायचा ते बघणार आहोत. इथे वरती आहे तो हॉरिझॉन्टली स्क्रोल होतोय बघा, आणि इथे खाली हे वर्टिकली स्क्रोल होतोय. या टाईपचा आपल्याला इंटरफेस बनवायचा आहे. मग इथे जो काय कोड आहे तो सगळ्याच्या सगळा कोड काढून टाकतो. आता ही बॉडी आहे. बॉडीमध्ये जे काही मला डिस्प्ले करायचं असेल, एखादं टेक्स्ट डिस्प्ले करायचं असेल, तर मी इथे टेक्स्ट विजेट घेतो आणि इथे टेक्स्ट लिहितो, वेलकम टू फ्लटर, आणि हे आपण इकडे रन करून बघतो. वेलकम टू फ्लटर आलं. आता हे जे काय वेलकम टू फ्लटर आलेलं आहे ते जर मला सेंटरला घ्यायचं असेल, हे वेलकम टू फ्लटर आलेलं आहे ते मला सेंटरला घ्यायचं असेल, तर मी काय करतो, इथून सेंटर नावाचं विजेट घेतो आणि या सेंटर नावाच्या विजेटमध्ये चाइल्ड नावाची प्रॉपर्टी घेतो आणि या चाइल्डमध्ये कोण टाकतो, चाइल्डमध्ये हे टेक्स्ट विजेट टाकतो. आणि आता जर मी हे रन केलं तर हे जे आहे ते कुठे येणार, सेंटरला येणार. कळलं? एवढं कळलं? मग त्याच्यानंतर याच्यासाठी शॉर्टकट कसा आपण करू शकतो. शॉर्टकट म्हणजे इथे आपण जे काही कट पेस्ट केलं सेंटरमध्ये टाकलं तसं आपल्याला करायचं नसेल, त्याच्यासाठी शॉर्टकट देतो अँड्रॉइड स्टुडिओ तुम्हाला. काय करायचं, याला राईट क्लिक करायचं, शो कॉन्टेक्स्ट ॲक्शन, आणि याच्यामध्ये व्रॅप विथ सेंटर असं केलं की तो ॲटोमॅटिक तुम्हाला करून देतो, चाइल्डमध्ये हा टाकून देतो. कळलं? सेंटरच्या चाइल्ड प्रॉपर्टीमध्ये हे टाकून देतो. मग त्याच्यामुळे तुम्हाला असं सेम आउटपुट मिळणार. मग सेम असंच आता आपण काय करणार, कंटेनर बनवणार आणि ते आपण अशा एका व्रॅप विथ कॉलम, एका कॉलममध्ये टाकणार. मग त्यासाठी आता बॉडीमध्ये मी कंटेनर बनवायला घेतो. मग इथे बॉडीमध्ये जसं इथे आपण टेक्स्ट बनवलं तसंच मी इथे आता काय बनवतो, कंटेनर बनवतो. आता या कंटेनरला कलर देतो रेड, त्याच्यानंतर हाईट देतो 200, विड्थ देतो 200. झालं. आणि यानंतर हा रन करून बघतो. रेड ऐवजी इथे काय देणार आपण, कलर्स डॉट रेड. झाला. इथे हा कंटेनर बनलेला आहे, बरोबर. मग हा कंटेनर बघा असा एकदम चिकटून आलाय ना इथे. मग इथे मला मार्जिन सोडायची असेल तर मी इथे काय करणार, मार्जिन मला कितीची सोडायची आहे, सगळ्या बाजूने एज इनसेट डॉट ऑल, सगळ्या बाजूने 10 पिक्सेलची मार्जिन सोडायची असेल तर इथून त्याने आता ही मार्जिन सोडली. आता हा एक ॲड केला. असे जर मला मल्टिपल खाली खाली ॲड करायचे असतील व्हर्टिकली, जर व्हर्टिकली ॲड करायचे असतील तर मी ते कॉलम विजेटमध्ये टाकणार, नाहीतर आडवे जर करायचे असतील तर रो विजेटमध्ये टाकणार. मग या कंटेनरला राईट क्लिक करतो आणि शो कॉन्टेक्स्ट ॲक्शन, ज्याचं शॉर्टकट आहे अल्ट प्लस एंटर, आणि याच्यामध्ये व्रॅप विथ कॉलम असं करणार, व्रॅप विथ कॉलम. कळलं? मग अशी सेंटरमध्ये इथे चाइल्ड प्रॉपर्टी होती, कॉलममध्ये चिल्ड्रन आहे. जिथे चाइल्ड प्रॉपर्टी असते त्याच्या आतमध्ये आपण एक आयटम ठेवू शकतो, आणि जिथे चिल्ड्रन प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये आपण अनेक आयटम ठेवू शकतो ॲरेमध्ये. मग इथे ॲरे आहे बघा, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट रिप्रेझेंट कलेक्शन ऑफ इलेमेंट्स. मग कलेक्शन ऑफ इलेमेंटमध्ये हा एक पहिला आयटम आहे. मग असे मी मल्टिपल आयटम ॲड करतो, 7 कंटेनर ॲड करतो ज्यांना इंद्रधनुष्याचे रंग देतो. मग याला डुप्लिकेट करतो कंट्रोल डी दाबून. झालं. आता यांना कलर देतो. आणि हा प्रोग्राम रन करतो. मग इथे बघा, अ रेंडर फ्लेक्स ओव्हरफ्लोड बाय 859 पिक्सेल्स ऑन द बॉटम. खालून ही जे आपण जो काही इंटरफेस बनवला आहे तो ओव्हरफ्लो झाला आहे असं तो म्हणतोय. हा इंटरफेस इथून ओव्हरफ्लो झाला आहे, इथे झेब्रासारखं दिसतंय. मग इथे आपल्याला याला स्क्रोलेबल बनवायचं आहे. मग स्क्रोलेबल बनवण्यासाठी मी काय करणार, या कॉलमला व्रॅप करणार. कशामध्ये, सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यूमध्ये. याला राईट क्लिक केलं कॉलमला, शो कॉन्टेक्स्ट ॲक्शन, आणि व्रॅप विथ सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू. याच्यात कुठे आहे स्क्रोल व्ह्यू, नाही. मग व्रॅप विथ विजेट करायचं आणि ते विजेटचं नाव आपण इथे द्यायचं, सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू. आता जर मी रन करून बघितलं ते इथे जे झेब्रासारखं दिसतं ते गेलं बघा. आता मी हा स्क्रोल करू शकतो. कळलं?
आता मला काय करायचं आहे, याला सेंटरमध्ये सेंटरला आणायचं आहे. मग मी काय करणार, हा जो सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू आहे त्याला काय करणार, व्रॅप विथ सेंटर. कळलं? आता हा जो कॉलम आहे तो सेंटरला येणार. समजलं? मग हे आपण काय केलं, कॉलम वापरून व्हर्टिकली एलिमेंट हे प्लेस केले. आता मला काय करायचं आहे, यांना हॉरिझॉन्टली करायचं आहे. याच्यावरती एक एलिमेंट मला ॲड करायचा आहे, कंटेनर ॲड करायचे आहेत काही जे काय होणार, हॉरिझॉन्टली स्क्रोल होणार, डाव्या बाजूने उजव्या बाजूला, उजव्या बाजूने डाव्या बाजूला. आता आपण टॉप टू बॉटम केलं आहे ना, तसंच लेफ्ट टू राईट मला करायचं आहे वरती. याच्यावरती म्हणजे काय, हा जो रेड चौकोन आहे, हा इथे रेड कंटेनर आहे तो म्हणजे कुठला, हा आहे. मग याच्यावरती मला करायचं आहे. मग याच्यावरती मी काय करतो, इथे काय घेतो, काही चिल्ड्रन्स म्हणजे असे कंटेनर्स मला ठेवायचे आहेत. ते कशामध्ये ठेवायचे आहेत, उभे ठेवायचे असतील व्हर्टिकली तर आपण कॉलम वापरतो. मला आडवे ठेवायचे आहेत त्याच्यासाठी मी इथे रो विजेट वापरणार. रो नावाचं विजेट म्हणजे हा जो उभा कॉलम आहे त्याच्यातला पहिला आयटम म्हणजे हा रो असणार आणि कॉमा पुढचे आयटम म्हणजे हे कंटेनर असणार. एवढं कळलं? पहिला आयटम या कॉलम मधला पहिला आयटम रो असणार आणि त्या रोच्या नंतर खालचे आयटम म्हणजे हे तुम्हाला इथे उजव्या बाजूला दिसतात ते विजेट्स असणार, जे काही कंटेनर दिसतात ते असणार. मग आता या रो मध्ये जसे कॉलम मध्ये चिल्ड्रन नावाची प्रॉपर्टी आहे तशीच इथे रो मध्ये सुद्धा चिल्ड्रन नावाची प्रॉपर्टी आहे. मग चिल्ड्रन नावाच्या प्रॉपर्टीमध्ये मी असे काही कंटेनर्स ॲड करतो. मग हेच आहेत ते कॉपी पेस्ट करतो, फक्त यांचा कलर चेंज करतो, उलट्या क्रमाने रंग देतो. ग्रीन आहे बरोबर, इथे काय येणार, येलो, ऑरेंज, रेड. हे उलट्या क्रमाने दिले बरोबर. हे आता मी या रो मध्ये बसवले. कळलं? आता मी जर हा प्रोग्राम रन करायला गेलो तर काय होणार, तर इथे बघा, आता इथे झेब्रासारखं आलं म्हणजे ओव्हरफ्लो झाला आहे रो. मग आता रो आहे तो आपल्याला स्क्रोलेबल पाहिजे. मग हा रो आहे तो मी कशामध्ये टाकणार, सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू मध्ये. मग अशी जसा हा कॉलम टाकला सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू मध्ये व्रॅप केला, तसा आता रो आहे तो सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू मध्ये रॅप करणार. रोला राईट क्लिक केलं आणि इथे काय करणार, व्रॅप विथ विजेट, आणि विजेट मध्ये त्या विजेटचं नाव देणार सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू. आणि आता हा जो मला व्रॅप करायचा आहे तो हॉरिझॉन्टली करायचा आहे, स्क्रोल करायचा आहे, हॉरिझॉन्टली स्क्रोल करायचा आहे. म्हणून मी इथे काय देतो, कंट्रोल स्पेस मारल्यानंतर इथे सजेशन दिसतात, त्याच्यामध्ये स्क्रोल डिरेक्शन ही प्रॉपर्टी निवडतो आणि स्क्रोल डिरेक्शन मी काय देतो, हॉरिझॉन्टल देतो, हॉरिझॉन्टल. मग इथे डायरेक्ट ऑप्शन दिसत नाही, त्याच्यासाठी काय द्यायचं, ॲक्सिस डॉट हॉरिझॉन्टल. कळलं? आणि हा प्रोग्राम रन करतो, प्रॅक्टिकल संपलं. आता बघा इथलं झेब्रासारखा ऑप्शन होता तो गेला आहे. मग इथे हे हॉरिझॉन्टली स्क्रोल होत आहे आणि हे खालचे पार्ट आहेत ते व्हर्टिकली होत आहेत. अशा प्रकारे आपण आपल्याला पाहिजे तशी कस्टम डिझाईन बनवू शकतो रो आणि कॉलम्स यांचं कॉम्बिनेशन वापरून. कळलं? मग तुमची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर हे प्रॅक्टिकल करून बघा. मग ह्याच्यानंतर तुम्हाला लिस्ट व्ह्यू दाखवणार आहे. लिस्ट व्ह्यू म्हणजे काय, तर तुम्ही व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, एक लिस्ट दिसते आणि त्या लिस्टमध्ये प्रत्येक जो इलेमेंट आहे त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला काय असतो, सर्कलमध्ये प्रोफाईल पिक्चर असतो, त्याच्यानंतर त्याचं नाव दिसतं आणि त्याच्या खाली जरा छोट्या टेक्स्टमध्ये त्यांनी पाठवलेला मेसेजची पहिली लाईन दिसते बरोबर. उजव्या बाजूला सीन किंवा अनसीनचं गोल बटन दिसतं ग्रीन कलरचं बरोबर ना. मग तो एक जो साचा आहे ती एक टाईल आहे, ती टाईल खाली सगळीकडे वापरली गेलेली असते बरोबर. फक्त आतमधल्या व्हॅल्यूज बदलतात, डीपी बदलतात, त्यांची नावं बदलतात, त्यांच्या पहिल्या मेसेजचं टेक्स्ट बदलतं, हा कंटेंट चेंज होतो पण टाईल तीच वापरली गेली ना, टाईल रिफ्लेक्ट होते सगळीकडे, सेम पॅटर्न वापरला गेला. मग त्या टाईपचा लिस्ट व्ह्यू कसा बनवायचा हे तुम्हाला पुढे दाखवणार. आधी हा तुम्हाला हे दाखवलं स्क्रोल व्ह्यू, सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू कसा वापरायचा, कॉलम आणि रोजचं कॉम्बिनेशन वापरून एक कस्टम UI कसा बनवायचा हे आता तुम्हाला दाखवलं. एवढं आधी तुम्ही करून बघा, त्याच्यानंतर लिस्ट व्ह्यू दाखवतो.